हाय मित्रांनो, नमस्कार. आद्यवनी चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि हे बघा किती धुकं पडलेलं आहे. आणि तुम्हाला खिडकीतून दिसेल, समोरचं घर पण दिसणार झालं, तेवढा जोरात धुका पडलेला आहे. तर बघा ते धुकं इथं बघा, आमच्या आद्विका झोपलेला आहे आणि ही बघा अवनी टी व्ही बघत चहा पाव खायला लागलेली आहे. आणि इथं बाहेर तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. हे बघा बाहेर पण किती धुकं चालू आहे. 7 वाजले तरी पण धुकं चालू आहे. किती धुकं पडत आहे बघा. समोरचं काय पण दिसन झालेलं आहे. तर आता मी चहा करणार आहे. आता आंघोळ झालेला आहे माझा आणि आता मी चहा करणार आहे. आणि खाली बस. आता चहा करत आहे मी. आता चहा करून पिणार. आणि तर चहा करत आहे आणि तुम्हाला आता मी चहा झाल्यानंतर आता मी देव पूजणार आणि देव पूजायचं. नंतर मग सगळं काम आवरायचं. सकाळ सकाळी हे रोजचंच असतं माझं. आणि आता मी देव पूजायचं झालं. आता मी देव पूजून झाल्यावर मी थोड्या वेळात काम असतं. बघा अजून पण आद्विकाचं पाव खायचं, अवनूचं पाव खायचं काय झालं नाही. टी व्ही बघत तसंच बसले. तास झालं त्याला वाढून दिलं तर. आणि आता तिला मी जरा चारतो आणि चारायचं झालं की मला आणि पुढे आपण दाखवणार आहे तसंच. हे बघा किती उशीर झालं, ते खाल्लीच नाही. चहा झालता, भिजवून ठेवलं होतं मी. चहा प्यायच्या अगोदरच बनवून दिला त्याच्याला चहा, तरी ती काय खाल्ली नाही. बघत बसली टी व्ही नुसता समोर घेऊन. तर आता चहा झालेला, आता स्वयंपाकाची वेळ. चला बघा आता मी मित्रांनो, आता मी चुलीवर भाकरी करत आहे. तर भाकरी करत असताना व्हिडिओमध्ये बोलायचं होतं. तर बाहेर शेडमध्ये सासूबाई सासरे धार काढत होते, त्याच्यामुळे मला आवाज काय करता आला नाही. तसंच मी व्हिडिओ बनवत होते आणि मी भाकरी करत होते. मोबाईल समोरच ठेवलेला होता आणि काय बोलायचं काय सुचत नव्हतं. आणि त्यांनी जर अचानक आत आले तर काय सांगायचं, म्हणून मी तसंच मोबाईल ठेवला. आवाज न करता तसंच व्हिडिओ केला. नंतर मला आवाज रेकॉर्ड करता येईल. बाळा हे ठेव बघू. तर काय तू नंतर मग आता भाकरी करत आहे. भाकरी जवळपास होतच आलेत. आणि काय रे बच्चा, हा घे जा. नंतर ती दुसरं काढ जा वाळू घातलेलं. हा घे म्हण, तुला नंतर देतो आणून तवा घे म्हण. आता भाकरी करताय. भाकरी जवळपास संपत आलेलं आहे आणि काय बोलायचं काय समजत नव्हतं. व्हिडिओ केला तसंच रोजचं रुटीन दाखवण्यासाठी. तर भाकरी केल्या तसंच कसं तर. आणि उरकायचं होतं भरभर काम करत आणि त्यासाठी भरभर काही गडबड चालू आहे. आणि भाकरी केली कशी तर धूर खूप लागत होता, काय कळत नव्हतं व्हिडिओ नीट येते का नाही. तर आता पूर्ण भाकरी झाली. नीट दिसत नव्हतं म्हणून आणि कॅमेरा फिरवून ठेवला मित्रांनो. आणि आता दिसते का, आता मला वाटतं आता पण नीट दिसत नसेल, कारण फोन खाली ठेवला होता मी, जेणेकरून आता कोणतं आलं तर पटकन दिसून ये. मग आता
फायनली आता भाकऱ्या संपल्या करायच्या. तर आता ह्याच तव्यावर कालवून पण शिजवून घेणार आहे. गवारीचं तव्यात भाजून करत आहे. तुम्ही कसं करता माहीत नाही. तर मी भाजते, भाजून नंतर फोडणी मारते. तर बघा तुम्ही. मित्रांनो, चुलीवर स्वयंपाक करायला एकच चूल असल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो. आणि पण चुलीवरला स्वयंपाक स्वादिष्ट आणि खायला आरोग्यासाठी चांगले असतात. म्हणून आम्ही रोजचे जेवण स्वयंपाक चुलीवरच करतो. गॅस आहे आमच्यात तरी पण, कारण चुलीवरले स्वयंपाक आरोग्यासाठी चांगला असतं आणि खराबही लवकर होत नाही. बाहेर पाणी चालू झालं आहे मित्रांनो. आणि बाहेर पाणी चालू झाल्यामुळे मी आता पाणी भरायला जाणार आहे. तुम्हाला दाखवतो जरा क्लोज करून. हो का, नीट इन झालं आहे कॅमेरामध्ये, काही झाले की आता नीट येत आहे असेल मित्रांनो, कारण ऊन चमकत होतं, ऊन नीट येत नव्हतं. मग आता बघा पाणी चालू झालेलं आहे. तर मी पाणी भरायला जाणार आहे. तर मित्रांनो, बाय बाय. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही शेवटी सांगा. बाय बाय.